चंदगड तालुक्यातील तांदूळवड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न। डॉक्टर आंबेडकर यांच्या थोर विचारांचा आणि कार्याचा घेण्यात आला आढावा। राज्यघटना माझा अभिमान अशी शपथ घेण्याची गरज असल्याचं प्राचार्य डॉक्टर आनंद मेनसे यांचं प्रतिपादन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे आणि आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत, पण बाबासाहेबांनी जी राज्यघटना दिलेली आहे ती आता कालबाह्य झालेली आहे असे मानणारा एक गट भारतात तयार होत आहे। ही राज्यघटना कालबाह्य झालेली नाही, ती टिकली पाहिजे आणि ही घटना बदलू देणार नाही। त्यामुळे माझी राज्यघटना माझा अभिमान अशी शपथ घेण्याची गरज निर्माण झाली आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉक्टर आनंद मेनसे यांनी केले आहे। चंदगड तालुक्यातील तांबुळवड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न झाला। अध्यक्षस्थानी प्राचार्य आर पाटील होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणा देणारे गुरु भगवान बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। या प्रसंगी समाज मंदिरात डॉक्टर आंबेडकरांची मूर्ती भेट देणारे जनार्दन सावंत यांचा सत्कार पुंडलिक सावंत यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी मोनपा भोसले यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला। अध्यक्षीय भाषणात आर पाटील यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वावर बाबासाहेबांची अचल निष्ठा होती। विद्या विनयशील ही त्यांची दैवते, तर शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा त्यांचा दिव्य संदेश होता असं सांगितलं। यावेळी जीवी दैठणकर, अरुण पाटील, उपसरपंच संजय पाटील, प्राध्यापक एडी कांबळे, संजय पाटील, PR देशमुख, दत्ता देशमुख, नारायण सावंत, नागोजी सावंत, रवींद्र सावंत, योगेश सावंत उपस्थित होते। सूत्रसंचालन दीपक माने यांनी केले। आभार रवी सावंत यांनी मानले।